नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, कल्याण डोंबिवली व MIDC पदभरतीसाठी फायरमॅन या पदाकरता जो काही तांत्रिकी प्रश्नांचा सराव आहे तो आपण आजपासून सुरू केलेला आहे, ज्यामध्ये MIDC परीक्षा वेळापत्रक काल जे की जाहीर झालेलं आहे, ज्यामध्ये तुमची परीक्षा 10 जुलैपासून सुरू होत आहे। तर कल्याण डोंबिवलीसाठी अजूनही तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी संधी उपलब्ध आहे। दोन्हीमध्ये फायरमॅन हे पद जे आहे कॉमन आहे, त्यासाठी अभ्यासक्रम हा थोडक्यामध्ये मिळता जुळता आहे। त्यामुळे जर तुम्ही या पदाकरताची परिपूर्ण तयारी करत असाल तर आपले येणारे जेवढे काही अग्निशमन दल म्हणजेच की फायरमॅन व इतर पदांसाठीचे आपले व्हिडिओ जे की अतिशय महत्त्वपूर्ण तुम्हाला असणारे आहेत। यामध्ये आपण जेवढे काही अतिसंभव प्रश्न आहेत ते आपण कव्हर करणार आहोत व त्यासोबतच जे या पदांसाठी लागणारा जो स्टडी मटेरियल आहे ते देखील आपण तुम्हाला त्यासाठी उपलब्ध करून देत आहोत। त्यामुळे आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करून घ्या आणि आपला महत्त्वपूर्ण टेलिग्राम ग्रुप देखील जॉइन करून घ्या। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे। तर आपला आजचा व्हिडिओचा भाग हा एक आहे, ज्यामध्ये आपण अग्निशमन दलाची महत्त्वपूर्ण प्रश्न आपण कव्हर करत आहोत। इथून आता आपले रेग्युलरली यावर व्हिडिओ येणारे असतील। तर यामधला आपला प्रश्न क्रमांक 1 असा आहे, जो की प्रश्न पहिला, तर लवचिक रबरी नळी किंवा धातूच्या हाताच्या टोकाला कोणत्या प्रकारचा अग्निशामक यंत्राचा कंडक शिंग असतो? तर कोणत्या प्रकारचा असतो? तर यात जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की CO2 म्हणजेच की कार्बन डायऑक्साईड या प्रकारचा जो आहे थोडक्यात अग्निशामक यंत्राचा कंडक शिंग असतो। तर तुम्हाला माहिती असेल जे काही त्या एक यंत्र असतं त्या यंत्राचा जो भाग असतो जो की CO2 या अग्निशामक याच्यानं असतो। त्यानंतरचा पुढील प्रश्न असा आहे, जो की प्रश्न आपला दुसरा, ज्या व्यक्तीचे शोषण थांबले असेल त्याला मदत करण्यासाठी डॅश करणे आवश्यक असतं। तर काय करणं आवश्यक असतं? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की CPR। तर CPR करणं आवश्यक आहे ज्या व्यक्तीचा जो की श्वसन थांबलेला असेल। तर ऑप्शन नंबर ब या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी होईल। त्यानंतरचा प्रश्न आपला पुढील 3, आग विझवणारे यंत्र कुठल्या रंगाचे असते? जे काही एक्सटिंग्विशर असते ते कुठल्या रंगाचे असते? तर जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की लाल। तर जे आहे ते लाल रंगाचं असतं, जे की तुम्ही पाहिलेलंच असेल। त्यानंतरचा प्रश्न आपला चौथा, कोणत्या वायूचा वापर आग विझवण्यासाठी केला जातो? तर कोणत्या वायूचा? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की कार्बन डायऑक्साईड या वायूचा जो आहे थोडक्यामध्ये आग विझवण्यासाठी वापर केला जातो। तर जे विद्यार्थी KDMC साठी तयारी करत असतील तर KDMCच्या परिपूर्ण सिलेबसला अनुसरून आपण जे आहे जे की फायरमॅन तांत्रिकीचा आपण MCQ क्वेश्चन्स बँक बनवून ठेवलेला आहे, ज्यामध्ये जे आहे तुम्हाला संपूर्ण फायरचे ॲक्ट व त्यासोबतच म्युनिसिपल ॲक्ट आणि जे काही जनरल क्वेश्चन्स आहेत ते आपण सर्व त्यामध्ये कव्हर करून दिलेलं आहे। तर ज्यांना कोणाला मिळवायचं असेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली व्हॉट्सअप सेलरची लिंक आहे, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून घेऊ शकता। संपूर्ण क्वेश्चन बँक हा मराठी भाषेमधून आहे, मराठी भाषेमधून हा संपूर्ण क्वेश्चन बँक तुम्हाला बनवून देण्यात आलेला आहे। तर ज्यांना कोणाला मिळवायचं आहे ते घेऊ शकता। त्यानंतरचा पुढील 5वा प्रश्न असा आहे, फायर ट्रायंगलमध्ये कोणते घटक असतात? तर फायर ट्रायंगलमध्ये तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर अ, जे की उष्णता, इंधन आणि ऑक्सिजन हे जे आहे ते घटक असतात। तसेच जर तुम्ही MIDCची जरी तयारी करत असाल आणि MIDCची आता शेवटच्या टप्प्यामध्ये राहिलेली परीक्षा आहे, तर त्या शेवटच्या टप्प्याच्या परीक्षेसाठी देखील तुम्ही आपला टेक्निकलचा जो MCQ क्वेश्चन्स बँक आहे किंवा जो संपूर्ण स्टडी मटेरियल आहे तो देखील तुम्ही घेऊन संपूर्ण काही अभ्यासक्रम हा परिपूर्ण करू शकता। त्यानंतरचा प्रश्न आपला 6वा असा आहे, मुंबई फायर ब्रिगेडची स्थापना कधी झाली? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की 1887 मध्ये मुंबई फायर ब्रिगेडची स्थापना झाली। त्यानंतरचा प्रश्न 7वा, भारतात नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज कुठे आहे? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की नागपूर या ठिकाणी आहे। तर हे थोडक्यात सामान्य प्रश्न आहेत जे की तुम्हाला परीक्षेमध्ये येण्यास इच्छुक अपेक्षित असतात। त्यानंतरचा प्रश्न आपला 8वा, फायर ब्रिगेडचे प्रमुख कोण असतो? तर फायर ब्रिगेडचे प्रमुख तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की चीफ फायर ऑफिसर हे जे आहे थोडक्यात प्रमुख असतात। त्यानंतरचा प्रश्न 9वा आपला, फोम एक्सटिंग्विशर कोणत्या प्रकारच्या आगीवर प्रभाव असतो, जे की प्रभावी असतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की तेल किंवा द्रव पदार्थ यावर जे आहे जो की प्रभावी असतो फोम एक्सटिंग्विशर। त्यानंतरचा प्रश्न आपला 10वा असा आहे, भारतात फायर सर्व्हिस डे कधी साजरा केला जातो? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की 15 एप्रिल रोजी जो आहे भारतामध्ये फायर सर्व्हिस डे हा साजरा केला जातो। त्यानंतरचा प्रश्न 11वा, इमर्जन्सी नंबर 101 कशासाठी वापरला जातो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की अग्निशमन सेवा यासाठी इमर्जन्सी नंबर 101 हा वापरला जातो। जर मित्रांनो तुम्ही अजूनही KDMC व MIDC व इतर महानगरपालिकेच्या फायरमॅन अग्निशमन या पदाकरता आपली स्पेशल असणारी एडिशन ई बुक घेतला नसाल तर लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून ही बुक मिळवून घ्या। यामध्ये तुम्हाला तब्बल 1000हून जास्त अधिक जे आहे MCQ मिळणार आहे, ज्यामध्ये अग्निशमन पदभरतीचे सर्व काही ॲक्ट व त्यासोबतच जे काही अभ्यासक्रम आहे अग्निशमन
अग्निशमन पदभरतीचा जो की प्रत्येक महानगरपालिका व सरळ सेवा पदभरतीमध्ये विचारला जातो तो आपण यामध्ये नमूद केलेला आहे, जे की तुम्हाला मार्केटमधल्या कोणत्याही बुक्समध्ये हे मिळणार नाही किंवा कोणत्याही महागड्या कोचिंग क्लासेसमध्ये तुम्हाला शिकवलं जाणार नाही. असं संपूर्ण काही परीक्षाभिमुख आपण संपूर्ण माहिती यामध्ये कव्हर केलेली आहे. जर तुम्ही ते घ्यायचं असेल तुम्हाला तर लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑफिशियली आपल्या व्हॉट्सअप सेलरची लिंक दिलेली आहे. हे सर्व काही तुम्हाला सॉफ्ट कॉपीच्या माध्यमातून म्हणजेच की पीडीएफ फॉर्मॅटमध्ये लगेचच्या लगेच तुम्हाला व्हॉट्सअपवर अवेलेबल करून दिलं जाणार असेल. तर ज्यांना कोणाला ही केडीएमसी, एमआयडीसी व इतर सरळ सेवा पदभरतीच्या परीक्षांमध्ये यश मिळवायचं असेल तर तुम्ही आपली अग्निशमन पदाकरता ही ई बुक नक्की वापरा. यामध्ये तुम्हाला हवं ते सर्व आपण इन्क्लूड करून दिलेलं आहे. तर मिळवायचं असेल लगेच मेसेज करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक अवेलेबल करून दिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनी अजूनही आपलं फायरमॅन साठी असलेलं ए टू झेड अभ्यासक्रम घेतला नसाल तर लगेच आपल्या सेलरला मेसेज करून मिळवून घ्या. यामुळे तुम्हाला कोणत्याही महागड्या कोचिंग लावण्याची गरज पडणार नसेल किंवा तुम्हाला कोणतेही महागडं पुस्तक खरेदी करण्याची अजिबात गरज पडणार नसेल. आणि तसे पण तुम्हाला मार्केटमध्ये ॲक्युरेट अभ्यासक्रमावर आधारित कुठेही पुस्तक मिळणार नसेल जे की आपण तुम्हाला एकमेव उपलब्ध करून देत आहोत. तर ज्यांना कोणाला घेऊन चांगला अभ्यास करून ही पदभरती क्रॅक करायची असेल त्यांनी लगेच आपल्या सेलरला मेसेज करा आणि सर्व काही मिळवून घ्या. त्यानंतरचा पुढील प्रश्न 12वा असा आहे, आग लागल्यास पाण्याने विझवता न येणारी आग कोणती? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की विजेची आग. तर विजेची आग जी आहे जी की लागल्यास जे की पाण्याने विझवता येत नाही. त्यानंतरचा प्रश्न 13वा आपला, कोणता एक्सटिंग्विशर क्लास ए साठी उपयुक्त आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क जे की पाणी हे जे आहे उपयुक्त आहे. त्यानंतरचा प्रश्न आपला 14वा, फायर ट्रेड्रॉन मध्ये खालीलपैकी कोणता घटक जास्तीचा असतो? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ड जे की रासायनिक अभिक्रिया हा घटक जो आहे जो की जास्तीचा असतो. त्यानंतरचा प्रश्न 15वा अगला, अग्निशमन दलाचा उद्देश काय आहे? तर हा आपला क्वेश्चन फॉर यू मधला क्वेश्चन आहे, तुमच्यासाठी क्वेश्चन्स. तर यामध्ये पाहून घ्या. ऑप्शन अ गुन्हा शोधणे, ब आहे आग विझवणे आणि जीव वाचवणे, क आहे ट्रॅफिक नियंत्रण आणि ड आहे रस्ते स्वच्छ करणे. तर यापैकी अग्निशमन दलाचा उद्देश काय आहे? जर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि अशा आपल्या आजच्या व्हिडिओमधले टॉप 50 क्वेश्चन होते जे की आपण भाग 1 मध्ये पाहिलेले आहेत. तर अशा प्रकारचे प्रश्न आपण इथून रेग्युलरली पाहणार आहोत. आणि ज्यांना कोणाला फायरमॅनसाठी असणारं संपूर्ण काही अभ्यासक्रम हवा असेल जे केडीएमसी किंवा तुम्हाला एमआयडीसी व इतर पदभरतीसाठी जे उपयोगी पडणार असेल, ज्यांना कोणाला मिळवायचं असेल लगेच सेलरला मेसेज करा आणि तेथून संपूर्ण काही मिळवून घ्या. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत, नवीन माहिती व नवीन अपडेटसोबत. अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी आपली टेलिग्राम ग्रुपची लिंक दिली आहे ती मात्र जॉईन करायला विसरू नका. तर तोपर्यंत भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.